श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. संघर्षाचा काळ संपणार आणि ब्रह्मांडात ग्रहयोगाची मोठी उलथापालथ होणार. नियतीने घेतला आहे महाबळ, त्यामुळे या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप येणार. कुंभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर 2025चा शेवटचा आठवडा हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंतिम व निर्णायक क्षण ठरणार आहे. तुम्ही गेली अनेक वर्ष ज्या मानसिक, आर्थिक आणि भावनिक तणावाच्या अंधाऱ्या बोगद्यातून चालत होता, त्याचे दार आता बंद होईल. ही फक्त साडेसातीची समाप्ती नाही, तर तुमच्या धैर्याची मर्यादा संपणारी ही अंतिम मोठी परीक्षा असणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही गमावले आहे, जे कष्ट सोसले, त्या सर्व कर्ज आणि कर्माचा हिशोब याच आठवड्यात पूर्ण होईल. कारण हा भीषण संघर्ष केवळ एक भाग आहे. कारण या वादळात तुमच्या मोठ्या भाग्याचा पाया रचला जाईल. या आठवड्यात तुमच्यावर राहू आणि केतू या रहस्यमय ग्रहाचा थेट प्रभाव असेलच, त्यासोबतच याचा अर्थ केवळ बाहेरील जगातच नाही, तर तुमच्या आतही मोठा संघर्ष सुरू असेल. तुमच्या मनातील असुरक्षितता किंवा तुमच्या जवळच्या नात्यातील दडलेले सत्य अचानक उघड होण्याची शक्यता आहे. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचे हा प्रश्न तुम्हाला भावनिक स्तरावर गुंतून ठेवेल. या या आठवड्यात होणारे बदल तुम्हाला अस्वस्थ करतील, पण याच अस्वस्थतेतून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य बाहेर पडेल. या भीतीला सामोरे गेल्याशिवाय तुम्हाला तुमचा भव्य पुरस्कार मिळणार नाही. पण घाबरून जाऊ नका मित्रांनो, कारण या महामंडळाच्या क्षणी तुम्हाला दैवी संरक्षण मिळेल. याच आठवड्यात 24 नोव्हेंबरची विनायक चतुर्थी, विघ्नहर्ता गणपतीची, त्यासोबतच 26ची चंपाषष्ठी आणि 28ची दुर्गाष्टमी या तिथीची अखंड ऊर्जा तुमच्या सोबती, तुमच्या भोवती संरक्षक ढाल म्हणून काम करते. विघ्नहर्ता गणेशजीची कृपा तुमच्या मानसिक ब्लॉकचेस दूर करेल, तर दुर्गा मातेची शक्ती सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करेल. ही तिथीची शक्ती तुम्हाला हे सिद्ध करेल की हा त्रास तुमच्या विनाशासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या नव्या स्थिर आणि भाग्यवान जीवनात प्रवेश देण्यासाठी आहे. या ग्रहयोगाच्या आणि तिथीच्या शुभ प्रभावामुळेच तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाची समाप्ती आणि नवभाग्य चक्राची सुरुवात आता निश्चित झाली आहे. एका मागोमाग 6 घटना तुमच्या आयुष्यात आता वादळ आणणार आहेत. कशाचे वादळ असेल यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तुमच्या आयुष्यात सर्व सुखाचे दिवस येण्यासाठी या व्हिडिओला लाईक देखील करा. आणि तुम्ही भगवान गणपती बाप्पाचे सच्चे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा, सुखाचे दिवस येऊ द्या, असं पूर्ण भक्तिभावाने लिहा. तर कुंभ राशीच्या जातकानो, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा कर्मस्थानावर जे स्थान आहे, तिथे सूर्य, मंगळ आणि शुक्र या 3 शक्तिशाली ग्रहाचा महायोग जुळून येतोय. हा राजयोग समान योग तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत अनुभवला नसेल असा दबदबा मिळवून देणार आहे. आतापर्यंत तुम्ही जी प्रचंड मेहनत घेतली आहे, पण ज्या कामाला योग्य मान्यता मिळत नव्हती, ज्याचे फळ या प्रचंड ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला त्वरित मिळणार आहे. हा क्षण आहे जिथे तुम्ही मागे वळून न पाहता नेतृत्वाची भूमिका स्वीकारणार आहात. या शक्तिशाली ग्रहयोगाच्या प्रभावामुळेच तुमच्या करिअरमध्ये अभूतपूर्व गती येईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नांना मोठा पुरस्कार मिळेल. नोकरीत पदोन्नती असो, इच्छित ट्रान्सफर किंवा अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. विशेषतः मित्रांनो, 26 नोव्हेंबरची चंपाषष्ठी ही तिथीच तुमच्यासाठी शत्रुनाशक ठरणार आहे. तुमच्या यशात अडथळा आणणाऱ्या किंवा तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या विरोधकाचा आणि शत्रूचा या काळात पूर्णपणे नाश होईल. तुमचा मार्ग आता पूर्णपणे निर्धारक झाला आहे. हा केवळ तात्पुरता लाभ नाही, तर या आठवड्यात मिळणारे हे यश तुमच्या प्रतिष्ठेची नवीन उंची गाठणारे आहे आणि तुमच्या व्यावसायिक जीवनात तुमची नवी ओळख निर्माण करणारे आहेत. व्यावसायिकांना मोठा ग्राह मिळेल, तसंच नोकरदारांना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. या आठवड्यात मिळणारे यश आणि दबदबा तुमच्या पुढील काही वर्षाच्या भव्य व्यावसायिक भविष्याचा पाया रचणारा असेल. आता तुमच्या यशाची गती अखंड व अप्रतिबंधित असणार आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीच्या 7.5च्या काळात आर्थिक आघाडीवर मोठे आव्हान देखील पेलावे लागले. मेहनत करूनही पैसा हातात टिकत नव्हता, अचानक मोठे खर्च सामोरे येत होते आणि कर्जाची टांगती तलवार देखील मनात असुरक्षितता निर्माण करत होती. पण आता तुमच्या दुसऱ्या भावात जो धन आणि संचय विराजमान असलेला शनी त्याच्या 7.5च्या अंतिम टप्प्यात तुम्हाला त्याच्या
त्याचा अंतिम आणि मोठा महापुरस्कार घेऊन येणारा असणार आहे. याच वेळी देवगुरु बृहस्पतीची शुभ दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडेल आणि तुमच्या उत्पन्न क्षमतेत अचानक मोठी प्रचंड वाढही होईल. व्यवसायात मोठे करार होतील, नोकरीत अपेक्षित वाढ मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळेल. अडकलेले पैसे असो, पेंडिंग बिले असो किंवा थांबलेला लाभ याच आठवड्यात तुम्हाला अचानक तुमच्या हाती येईल. शनी आणि गुरुचा हा दुहेरी शुभ ग्रहयोग तुमच्यावरती धनवर्षाव करणार आहे आणि त्यासोबतच मित्रांनो तुमचे सर्व आर्थिक हिशोब पूर्ण करणार आहे. या आर्थिक सुधारणेचा सर्वात मोठा चमत्कार हा असेल की तुमच्या जीवनात पैसा केवळ येणार नाही, तर तो स्थिर राहील आणि संचय म्हणजे ॲक्युम्युलेशन होईल. तुम्हाला पहिल्यांदाच एक प्रकारची आर्थिक सुरक्षितता अनुभवायला मिळेल आणि याच आठवड्यात होणारे धनसंचय आणि गुंतवणुकीचे योग तुम्हाला दीर्घकालीन सुरक्षा देणारे आहेत. ही आर्थिक स्थिरता तुम्हाला पुढील अनेक वर्षासाठी आर्थिक स्वातंत्र्य आणि मोठी सुरक्षितता देणारी आहे. त्यासोबतच आता तुमचा आर्थिक प्रवाह अखंड आणि सुरक्षित होईल. मागील काळात कुंभराशीच्या व्यक्तींना केवळ अंतर्गत नाही तर बाह्य संघर्षाचा सुद्धा सामना करावा लागलाय. तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे जे विरोधक होते किंवा कामाच्या ठिकाणी होणारी स्पर्धा, डोक्यावर असलेल्या कर्जाचे ओझे या सर्वांनी तुम्हाला त्रस्त केले होते. पण आता देवगुरु बृहस्पती तुमच्या 6व्या भावात शत्रू, कर्ज, रोग स्थान याच्यावर विराजमान असल्यामुळे तुम्हाला एक अभेद्य संरक्षण कवच शक्ती प्राप्त होईल. आणि ही गुरुची कृपादृष्टी तुमच्या विरोधातील प्रत्येक शक्तीला कमजोरी करेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या स्पर्धेत विजय मिळवण्याची अंतिम व मोठी संधी मिळेल. तुम्ही ज्या न्यायालयीन व कायदेशीर प्रकरणामध्ये अडकले असाल त्याचा निकाल मात्र तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता प्रबळ आहे. तुमच्या विरोधात काम करणाऱ्या विरोधकांचा प्रभाव संपुष्टात येईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोकळेपणाने काम करता येईल. ही वेळ तुमच्या सामर्थ्याची, धैर्याची यशस्वी निष्पत्ती दाखवेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मोठ्या कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी किंवा ते प्रभावीपणे प्रस्थापित व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला मार्गही सापडतील आणि हे यश केवळ आर्थिक नाही तर मानसिक स्वातंत्र्याची सुरुवात ठरणार आहे. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडल्यामुळे आणि विरोधावर मात केल्यामुळे तुमचा पुढील मार्ग पूर्णपणे स्वच्छ होईल आणि अबाधित सुद्धा राहील. हा विजय तुम्हाला तुमच्या भविष्यातील यशासाठी स्थिर असा पाया प्रदान करणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा कुंभ राशीसाठी भावनात्मक वादळ घेऊन येणार आहे आणि तुमच्या सप्तम भावात जो केतू आणि विराजमान असल्यामुळे हा काळ तुमच्या नात्याची अंतिम व कठोर चाचणी घेईल. अनेक दिवसापासून तुमच्या मनात नात्यामधील गुंतवणूक, अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना होती. ती केतूचा अनुभव नेहमीच कठोर सत्य समोर आणणार आहे आणि ज्यामुळे तुम्हाला या आठवड्यात नात्यातील सर्वात मोठे आणि दडलेले सत्य कळेल. हे सत्य तुमच्या भावनिक जगाला हादरून टाकणारे असेल आणि यात काही नातेसंबंध कायमस्वरूपी तुटण्याची शक्यता आहे, तर काही नात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पण ही तात्पुरती वेदना दीर्घकाळ टिकणारी स्पष्टता देणारी आहे. याच आठवड्यात 28 नोव्हेंबरच्या दुर्गाष्टमीची शक्तिशाली ऊर्जा तुम्हाला भावनात्मक शुद्धीकरण मिळवून देईल. दुर्गा मातेच्या कृपेने तुमच्या नात्यातील नकारात्मक प्रभाव, गैरसमज, वाईट शक्ती दूर होईल आणि या वेदनादायक सत्याला तोंड दिल्यानंतर तुम्हाला मानसिक शांतता, अद्भुत स्पष्टता मिळेल. तुम्हाला खऱ्या अर्थाने समजेल की तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती योग्य आहे आणि कोणती व्यक्ती केवळ ओझे होती. जुनी त्रासदायक बंधने तुटून पडतील आणि भविष्यात नवीन स्थिर नाती जोडण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. ही चाचणी तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करणारी ठरणार आहे. त्याचसोबत मित्रांनो, या आठवड्यात 24 नोव्हेंबरच्या विनायक चतुर्थीची ऊर्जा तुम्हाला आत्मिक बळाला पुष्टी देईल. विघ्नहर्ता गणेशजीची कृपा तुमच्या मनातील सर्व ब्लॉकचेस, अनावश्यक चिंता, जुनाट भीती दूर करेल. चंद्राची स्थिर ऊर्जा या संपूर्ण मानसिक शुद्धीकरणात मदत करेल, ज्यामुळे तुमचा मानसिक थकवा संपेल, तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल आणि कोणताही मोठा निर्णय घेण्याची तुमची क्षमता स्थिर व स्पष्ट होईल. या मानसिक बदलामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमची एक तेजस्वी आभा निर्माण होईल. लोक तुमच्या आत्मविश्वासाकडे, तुमच्या बोलण्याकडे आकर्षित होतील. या सामर्थ्याचा वापर तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी करू शकता. मात्र अति आत्मविश्वासापासून सावध राहा. ही नवी मानसिक शक्ती तुमच्या संपूर्ण जीवनाची गुणवत्ता आणि दिशा सुधारेल, तर पुढील मोठ्या यशासाठी तयार करणारी तुम्हाला ठरवेल. नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा हा कुंभ राशीच्या आयुष्यातील प्रचंड संघर्षाचा अंतिम बिंदू ठरेल.
या आठवड्यात तुमच्या जीवनातील सर्व अडथळे असो, जुनाट समस्या आणि कर्माचा हिशोब पूर्णत्वास येणार आहे. शनी 7.5च्या अंतिम टप्प्यानंतर आणि दशम भावातील ग्रहाच्या शक्तीमुळे तुमचे जीवन संपूर्णपणे शुद्ध होईलच आणि तुम्ही एका नव्या तेजस्वी कालखंडाची सुरुवात कराल. तुम्ही जे कष्ट सोसले ते आता तुम्हाला स्थिरता आणि समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाणारे आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील जसं की धन, करिअर, नाती, मानसिक शांती या सर्व 5 चमत्कार याच आठवड्यात एकत्र येऊन एक अखंड विजय घोषित करणार आहेत. तुमच्यातील धैर्य, जिद्द, चिकाटी या गुणांना गुरु व सूर्यमंगळाच्या योगाने आता अंतिम पुष्टी दिली जाईल. हा काळ तुमच्या जीवनातील सोन्याचा काळ असेल, जिथे तुमचे आत्मिक बळ आणि भाग्ययोग दोन्ही सर्वोच्च शिखरावर पोहोचतीलच. आता तुमचा मार्ग पूर्णपणे स्वच्छ होईल आणि निर्धारक झाला आहे. जिथे पूर्वी अडथळे होते तिथे आता अबाधित यश असेल, जिथे नुकसान होते तिथे आता लाभ सुरू होईल. तुमचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा, भाग्याची साथ यापुढे तुम्हाला तुमच्या सर्वोच्च ध्येयाकडे घेऊन जाणारी आहे. हा आठवडा केवळ चमत्कारिक नाही, तर तो तुमच्या पुढील वर्षासाठी भव्य मजबूत पाया घालणारा आहे. तर अशा प्रकारे तुमचा नवा अध्याय आता एका नव्या अखंड यशाने भरलेला असेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या व्हिडिओला लाईक करा. महादेवाचा गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल, जय गणपती बाप्पा कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं पूर्ण श्रद्धेने लिहा. आणि रोजचे कुंभ राशीचे भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.